कमली तर साय टीव्ही नाही रे. हिनं चाट मारली गड्या, गेली हे कुठेतरी फुसकी मारली ना. गेले कसा चानसच पाहिजे ना. मले लय शिकवते पण येड्याचाच बनवते मले ते. ताच झुगारा देते न ते ताच बित्ती गाठते कुकडे जाते काय माहिती सायाची. ही थांब कमले तू या पिछावर जा कुकडे जाशील तू. अटी नाही तर तटी, तटी नाही तर तटी. फक्त तू हाती लाग मग सांगतो तुला काय तर. कमलीले वाटते मीच हुशार आहे अरे नाही ना तू गदी आहेस ना. मी तुया मागं जाऊ ना. थांब ना तू हाती लाग फक्त. कसं आहे मला आता माजून नाही करू ना. थांब तू धीरे धीरे पकडतो मी तुले. काय आहे तर तुझ्या माजूनच निपटतोच ना. थांब तू. पण आता कसं मला शांतीच्या दबा लागून राहिलो. तिने सांगितलं ना मला शांतीनं की जास्त कसं बोलू नका बुडीले दिवसात. हा बरोबर आहे म्हणा शांतीचं बी. कसं लेकराला वाईट परिणाम होतात ना. जास्त बोलू शकत नाही आपण. ओढ झाला का इथं फालतू शिजर मिजर करायला लागलं तर काय सांगता येते का. मधून काय चिंती होऊन जाईन बा होर होईन ना. म्हणून शांती म्हणे आपल्याला. पण जाऊ द्या. पण आता हिच्या कसं मागं लागाच लागते आता. हे ताज आपल्याला चाट मारते ना. गेली उकडे. कमलीला असं वाटलं बुड्या झपला. अरे बुड्या काचा झपला व तुया मागं जाऊ ना मी. फक्त हाती लागतो आता माया. हा चाल आता कमलीले तिच्या मनानं करू दे जे काय करायचं जाऊशील ते. चाल आता चाल राय झोपून आता. मग पाहू तिचं काय आहे. लई शाकटी आहे पण कमली लई शाकटी. पाय ना आता कशी चिवत्या बनवत. तुला विचारलं की पाय कशी चिवत्या बनवते. पाय बापा मला माहित आहे ना तुमची लई इच्छा होते बापा मला भेटायची. माई बी काय होत नाही. माई बी इच्छा होते पण आता मजबुरी आहे ना इलाज आहे ना. ते डंगर तटी घरी आहे ना आता. आणि कसं त्या डंगऱ्याला सगळं माया माहीत झालं एकटं. म्हणून कसं मी तुम्हाला आता जास्त खेप भेटायला येऊ शकत नाही आता तुम्ही कसं चालले जा बा आठवून. कसं अजून त्या डंगऱ्यानं पाहिलं तर कसं अजून घोर होऊन जाईल. मग माहित आहे तर सोडून देईन त्या डंगऱ्याला. मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत ना. तुझीच आठवण येते मला रात्री पडल्या दिवसा सारं. म्हणजे तुझ्याच चिंतेत असतो मी. कसं होईन तुझं कसं नाही. तू काय त्या नांदेल लागली त्या बुढ्याच्या फालतू कामना धा माकडे पाय ना तू. काही नका बोलू ना. त्या डंगऱ्याजवळ इस्टेट आहे ना बापा. 4 एकर वावर आहे. कमी नाही 4 एकर. तेवढं पचुल्याशिवाय येत नाही मी घरी आता. त्याचा कसं नाटच लावून येतो आता. आपल्याला पुढची जिंदगी सुखात नाही काढणं काय म्हणून कसं त्या बुड्याचा गेम करतो आणि मग येतो. काय गेम करतो त्याचा. मा गेम होऊन राहिला नाही इकडे. काही गेमा फेमाया नांदी नको लागू. आपण काय उपाशी आहो काय. कसं तरी भागूच ना. काही नांदी नको लागू सोड. कसं मी नाही राहू शकत ना. मला म्हणजे आत्मा तळपते ना. तू नाहीस तर मला गमतच नाही ना. झपही लागत नाही मला. काय सांगू तुझीच आठवण येते ना. काही आपल्याला पाहिजे नाही ते फुकाची इस्टेट फिस्टेट मारतीच्या गोई. आपल्या जे आहे त्याच्या समाधान मानून आपण. काय आता आटलोक आल्यावर तुम्ही म्हणता की त्या बुड्याला सुट्टी दे. सुट्टी अशी तशी नाही बापा. लग्न काय साठी केलं. हे डेरग आणलं ना बापा मी ना त्याच्यासाठी. किती मला कुटाने करा लागले. आणि आता म्हणता तू की हे सगळं सोडून दे आणि माझ्यासोबत चाल. ते नाही होणार बापा आता. आता सगळं नाटच करून येतो त्या बुड्याचा. 4 एकर वावर खलासच करून येतो. तूच बांडी घोड्या हाणशील ना. मा तू काहीच नाही ऐकशील. मा पाय ना इकडे पहिले काय होऊन राहिले तर. तू सारा त्या डंगराचा विचार करतो. त्याचा विचार करता त्याच्याच घरी राहशील तू. तो डंगरा काही वावर विकत नाही. ते हाती लागत नाही तो. बसून राहील त्याले. तेल लावत घेणं देणं. मी तुमचाही विचार करून राहिली. मला फक्त कसं या डंगऱ्याचा की नाही गेम बसू द्या ना जरा. कसं त्याचा 4 एकर वावर हडप करू द्या बा. एवढीच तमन्ना माई आता पुरी करू द्या तुम्ही. त्याचा 4 एकर घेऊन बसली तू. आपण काय उपाशी आहो का. याशिवाय करमत नाही एकटं मले. हो बापा त्या डंगऱ्यानं मला लहान त्रास दिला काय. लहान मारत जाय का तो मला त्याचाही बदला घेणं आहे ना. म्हणून तर मी हे सगळे कुटाने करणं लावले. तुम्हाला ते समजतच नाही ना. तुम्हाला किती समजून सांगू मी. त्या डंगऱ्यानं लय छळ केलेला ना बापा माया. मला बंद्या गावातून त्याने पिटालेला आहे मारत. म्हणून मला बदला घेणं आहे त्याचा. कसा आहे 4 एकर त्याचा वावर खाक करतो मी. हाच एक माझा निर्णय आता चांगला. आता कसं तो माया डंगरा चांगल्याच कसाट्यात सापडेला आहे ना. म्हणून कसं तुम्ही जरा शांती धरा आता. मी तुमच्याजवळ येतोच ना. असं नाही की मी त्या डंगऱ्याजवळच राहून राहिली. येतोच मी. पैसे घेऊन येतो डायरेक्ट आता वावराचे तुमच्याजवळ. खरं बोलू का खरं. तुले माही काहीच पडेल नाही. तुले कसं 17 आवडतात तुले. म्हणून तर तू कसं माकडे लक्ष नाही देत. तू प्रत्येकाबरोबर गोड बोलतं. तुझ्या काम सारखं करून घेतं बस. त्याच्या ढुंगालाच मारतं. तू असं व्हायला. तुला प्रेमाशी काही घेणं नाही. प्रेम म्हणजे त्यासाठी खिळवाळ. तुला नुसतं पैसा नोटा. बोला ना. मलाच बोला ना तुम्ही. मला तुमचं काही घेणं देणं नसतं तर मी एवढे कुटाने केले असते का. हे कोणासाठी चालू आहे. कोणासाठी चालू आहे ही कुटाने. आपली जिंदगी सुखात जायसाठी चालू आहे की ही कुटाने. आणि तुम्ही असे मार आरोप करून राहिले बोलून राहिले मला. तू माझ्यासाठी एवढं करून राहिली तर चालणं. काही घेणं देणं नाही आपल्याला डोंगऱ्याचं. पण तुला कसं 1760 चव पाहिजे. अलग व्हेरायटी. तुला कशा जमत नाही भागत नाही. म्हणून तशी कुटाने करतो. मला समजलं तुझ्या काय आहे तर. मला थापीवर ठेवतो. इकडे त्या डोंगरेली थापीवर ठेवतो. तो दुसऱ्या डोंगऱ्या थापीवर ठेवतो. मला काय सारं समजत नाही का काय आहे तर तू येतं नखरे हे. आता मी बोलूनच घेतो. आता मस्त ठणकला आता.
हो तुमच्यासाठी किती केलं की नाही कमीच आहे ना. मी ना अदलो काय नाही केलं हो तुमच्यासाठी आणि तुम्ही मार असे आरोप करून राहिले. आता आता मला काही घेणं देणं नाही मग आता तुमचं बी ना. तुम्हाला घराच्या बाहेर नाही जाऊ दिलं अदलो. घरी बसून खाऊ घातलं ना. मिस करू ना सगळे कुटाने. पण तुम्हाला हाय का त्याचं काही पडेल नाही. तुम्ही मला उलट बोलसान ना उलट. लोक जे कुटाने करत पण तू माझं असंच ना 24 तास. हा पण आता तुझे तोंड नाही दिसून राहिलं ना मला. तू या डंगऱ्या घरी येऊन बसली, मी तिकडे एकटा काशी करून राहिलो. मला ते हे होऊन राहिले ना. हा ते फुपून राहिलं ना मला कसं तूच होय पाहिजे. मग काही करतो लागलं असतं पण कसं मला चांगलं वाटतं मग तू दिसली बली. जाऊ द्या बापा जाऊ द्या. तुमच्या पुढे कसं तोंड किती वाचलं तर तुम्हाला काही फरक नाही पडत. किती बापा तुमच्यासाठी केलं तर तुम्हाला काही फरक नाही पडून राहिला ना. किती केलं मायमीनं किती केलं पण काहीच या बुड्याले काहीच पडेल नाही माया. पण कमले तू मा विचार काहीच नाही करून राहिली तू मा मनाचा म्हणजे जाऊ द्या तू विरोधाचं वागायचं ठरवलं तू ना. हा तुले मा मनाचा विचारच करणं नाही. तू काय करशील मला जे समजणं असेल ते समजून घ्या बापा. अजून ते डंगर उठलं ना तर मला पिशार काढीन बापा. तुम्ही लवकर जा बरं आठवून. मी चाललो. जे काही करायचं असेल ते कर. तू आता जे करायचं असेल ते कर. मला लस बोगस सापडली 17-60 नवरे एक ना आवरे असं व्हायला आता भारभार चिंध्या तिच्या. सायाजी ऐकतच नाही ना. इले कसं चटका लागेला बाहेरचा म्हणून हे इकडे तिकडे करते. गेलं बापा डंगर गेलं. किती बापा तोंडाच्या वाफा ग मायाच्या पुढे. चल बापा हे डंगर उठीन आता इकडचं. लवकर जा लागेल घरी. या डंगऱ्याचा तर लावला आता नाही ना. आता इकडचा लावा लागेल. चल नाही बाई त्या डॅनेले पाहा लागेल ना. ते डंगर जर उठलं तर बस घोर होऊन जाईल ना. आपल्याला त्याच्या अगोदर पोचा लागेल ना उठायच्या. पाय हे डंगर गेलं ना कुठे उठून. बरोबर आहे ना हे डंगर मलाच पाहायला गेलं शिन कुठेतरी. त्याला सगळा पत्ता आहे ना. मी कुठे गेली काय गेली तर बरोबर मा पिछारच आहे. बरोबर लक्ष ठेवून राहिला तो डंगर. मला जरासं सतर्क करावं लागेल. आता त्या डंगराला तर माझी सगळी हकीकत माहित आहे. पण ते डंगर बोलून काऊन नाही राहिलं. मला याचा खुलासा करायला लागेल ना. नाही तर कसं लय खराब होऊन जाईल मग. हे डंगर मलाच पाहायला गेलं शिन्न. मार शक आहे ना पुरा. कुकडे गेली ही डंगरी कुकडे नाही. बरोबर लक्ष ठेवून राहिलं ना ते. थांब रे डंगऱ्या तू. आता सतर्क करावं लागेल बापा. मला बुड्यावर लक्ष ठेवावं लागत जाईल. बुडं काय करते काय नाही. काय प्लॅन करून राहिलं माबद्दल. त्याला माहित आहे की नाही आहे सगळं. असं सगळं कसं आता करावं लागेल मला काही ना काही. आलं मॅडम आलं का बापा. तुम्ही कुकडे गेलते बापा एवढ्या रात्री. मी तर वाट पाहून राहिली किती वेळची तुमची. शकट्यावानाची मुली विचारून राहिली ते कुठे गेलता म्हणून तू. हा हे सायाची कुकडे गेलती. मी इले पाहू थंडा गाडा झालो मी. बरोबर काढा लागेल इचडून. आता कसं काहीतरी जमावं लागेल बजेट. इले समजलं नाही पाहिजे आपण तिचा पिच्छा करून आलो की काही. हिचं भांडं फोडायचं आपल्याला काही हाती रंगी हात पकडायचा. हिले माहित नाही पडलं पाहिजे. जमू आता काहीतरी बजेट. काहीतरी दुसरं सांगितले. कुठे जाऊ. हा आलती ना मले डबा घेऊन गेल तो वा. लयच पोट गुडगुड करे ना. लयच गुडगुड करे बापोट. काय करू. हा ना मग भजे खाणं का सोपी आहे बापा. चालले तुम्ही भजे कर असं म्हणत. काय पुरतात का ते भजे खायला. हे असं होते ना मग. पळून राहिले की नाही मग चांगले भजे. पहिलेच खायला नाही पाहिजेत ना. जरासं कसं तोंडाला जरासं गावर घाला लागते. आता मी म्हटलं असतं तुम्हाला की भजे नाही करत मी. आणि असं नाही तसं नाही. पण तुमची जीवार आली असतील बाबा. आपली बायको भजेच नाही करत आपल्यासाठी. काही करतच नाही खायला. म्हणून कसं मी बोलली नाही. जमलं इली शक नाही आला बा आपल्या. थांब नव्हतं आता कमले. तुया कसं पिते उघड करणं जाय मला. तुया पात्यावरच आम्ही. पण आता कसं मला जरा जमावं लागेल बरं. हाव ना कमले. आता कसं तेव्हा जीभ मागते असं हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे. हा जीबीले काही समजत नाही की पोटात गेल्यावर काय गुडगुड होईन तर. पण आता कसा घोरच झाला सायाचा तो. हाव ना लय मोठा घोर झाला. पण कसं आहे माया म्हणणं आपलं वय नाही ना भजन वडे खायचं. कसं जे पसते तेच खा माणसानं. मी म्हटलं असतं तुम्हाला बरं तास की भजे खाऊ नका. पण तुम्ही म्हटलं असतं हे पाय माई बायको तोंडातला घास वळते माय. मला भाजी खा वाटून राहिले तरी हे भजे करत नाही. झाली माझ्यान गडबड. पण का मी उठलो तर तू दिसलीच नाही मला. कुठे गेलती तू. हा तू कुठे गेलती. हा आणि आता साला टुपकन बसेला असतो. हा कुकडे गायब झालती तू. हो बापा कुकडे जाऊ तुमच्यासारखी माही गत बापा. मी बी गेलती ना. रे हे शिकून राहिली रे मले. कुकडे गेलती बापा म्हणते मला भजे खाल्ले तर घोर झाला. काही नाटकं शिकवतो तू. कुकडे गेलती समजून नाही देत ते. मस्त चोरून खातं मग भजीन होते मग गडबड. मला शांतपणा शिकून राहिली मग साऱ्या गावाचा. हा कावा तू पाहिजे ना तू लागली ना धार. पडून राहिले भजे आता. घे ना दाबून. भजे खाते ते चोरून.
अय बाबा तुम्ही आता मस्करी करून राहिले. आता माया बी पोटात गुडगुड होय ना बापा. भजे मी काही जास्त नाही खाल्ले बरं. तुमच्या एवढे नाही खाल्ले मी ना भजे. पण कसं त्या 2-3 याच्यातच भज्यातच बाबा मागे आम झाला ना. मला जास्त लागले बाबा टप्पर घेऊन. हा ना. हा जाऊ दे मग. आता कसं दोघांची परिस्थिती तेच झाली. जाऊ दे. हा झप बा मग आता. अटी झपतो की तिकडे झपतो तू. नाही हो बापा मी अटी तर अजिबात नाही झपत. तुमचं काय खरं आहे बापा. म्हणजे मला काही समजत नाही का मी एवढा हेंबाळा आहो का. काही तर खाली बोलणं कमले तुया. काय का माही हुकेल गोष्टी करता का हो तू. मला सारं समजते ना कधी काय असते तर. आता बी काय काही बी करणार आहो का मी. काही बी तर काही भरोसाच नाही हो बापा मले. कसं तुम्ही बापा काही खरे नाही बापा. तुम्ही काही खरे नाही म्हणून कसं मी तिकडे झपतो बापा. आता 7 हात दूर बापा. मी काही तुमच्या जवळ येत नाही आता. मी तिकडे झपतो आता. आणि मला कसं परेशान काय करू नका. तुम्ही बी मस्त आता आरामशीर झपून राहा. टेन्शन नका घेऊ. काय टेन्शन घेऊ बाबा. मी नाही टेन्शन घे. आता अटी झपली असती तर काय झालं असतं. पण तू मोठी आहेस बाबा. तेच बापा मले 7 हात दूर राहायला पुरलं असतं हे दिवस नसते आले. अरे बापा चालली मी तिकडे आता. या डंगऱ्याच्या मनात दुसरंच काही चालू आहे ना. मा ऐकून विचारपूस करून घेते. कुठे गेलती कुठे. मी काय खरं सांगून राहिले रे डंगऱ्या तुले. मी काय खरं सांगून राहिले. शिल्लक आहे मोकाड्यासारखी इकडे तिकडे रात्री ना फिरते. पाहून दिसली नाही मला. थांब तू त्या पोत्यावरच आहे मी. आता कसं मला झप लागेल ती पण. थांब तू तुझ्या माग येतो ना मी. तुझ्या पर्दाफाश करतोस मी. थांब तू किती किती लपोशीन मापासून. थांब तू रंगी हात नाही पकडले मग म्हणतो तू आता हाय डॅनी नाही मग. का मावली भाऊ तुम्ही तर म्हणा बाबा बुड्या बुडीला काढून देते. बुड्याचा चांगला वागून राहिला. बुडीली प्रेमात चांगला. काहीच तर झालं नाही राजा. ना वाजा ना गाजा ना काही ना काही. तुम्ही म्हणा मारा मारा हातात घातच भांडण होते. गड्या मुली माहिती आहे का फुसफटा का होते म्हणून. मी आता सारा पुरावा द्यायला ते यायले. पण आता काय करू गड्या. हिचकलं डांगर हे. पण कसं शिवल्या तो बाबने हाणले बरं. मजबूत आहे ना. मजबूत हाणले. तुमच्या कानावर आले का माझं. माझून येऊन काय फायदा. त्या बुडीचा कार्यक्रम करायला पाहिजे होता ना. ती बुडी होऊन राहिली ना. त्या बुडीच्या ताब्यात आहे तो बुडा. त्या बुड्याची सुटका व्हायला पाहिजे होती. त्या बुडीला धडायला पाहिजे होतं. थांबा जराशे काहीतरी प्लॅनिंग असेल ना. धीरे धीरे होईन ना साऱ्या गोष्टी. एकाच दिवशी एकाच दमात होतील का. थांबा बुडीचा कार्यक्रम होईल ना. ते भाऊ त्या बुडीला हाती नाही लावले जात. तुम्हाला सांगतो मी. काहीच कोणाच्या काही बालही बाकावत नाही त्या बुड्डीचा. ते बुड्डी लय चॅप्टर आहे राजा. काय सांगा उई तिऱ्या मारते ते बुड्डी. त्या बुड्या फुड्याले तर काहीच समजत नाही ते. बोलला गळ्या मारते तो. कारण की बुड्डीनं पुरा बुडा फासेला आहे. बुडी काय तुम्हाला सोपी वाटते का. ती लय खरा बोलला. पण कसं आहे त्या बुड्डीला दिवस काही तिच्या विरोधात करता येत नाही. काही गडबड झाली तर काय करशील. मेली फेली तर एकासोबत 2 जीव जातील ना. म्हणून कसं बुडा चुपचाप असेल भाऊ. शांताराम भाऊ डोकं वेगळंच लावलं असेल. शांताबाईचं डोकं वेगळंच चालते ना भाऊ रे. थांबा ना जराशी धीर धरा तुम्ही. त्या बुडीचं पोट खाली झालं की बुडीचा पिशार निघला. तसंही असू शकते म्हणावा. आता तुम्ही म्हणून राहिले तर. आता तुमचा अनुभव मोठा. पण हा झाबरू येऊन नाही राहिला ना. हा झाबरू काय करून राहिला. तो आला की आपल्याला बंदी खबर माहित पडते. रोज कोण्या तोंडाने येणार आहे गड्या. त्या बुड्यानं बुडी काढून दिली नाही. आता गावातले लोक आपण विचारणार नाही का त्याले. तो आपल्याला काय सांगेन म्हणून तो येऊन नाही राहिला आपल्याला काही सांगायले. काय येईन तो काय तोंड दाखवेन आपल्याला. पहिलेच तो बिचारा बिनलाजा व्हायला. त्याला तोंड दाखवायला जागा नाही राहील गावात. आता बिनला जर त्याची काय गलती आहे त्याच्यामध्ये. त्याच्या आबाची गलती आहे. त्या पोराला कोण मॅट करून राहिले तुम्ही. घेणं देणं काही गळे हो तुम्ही आहे बा. दोस्त करता गळे दोस्त हे करता. आला तुमच्या मागं झाबरू. अरे गड्या झाबरू काय झालं रे गड्या. काय खाला निवाडा झाला बुडीचा. काहीच झालं नाही माऊली भाऊ. कसं आता सध्या आपल्याला काहीच करता येत नाही. ते शांता मावशी शांताराम भाऊन सांगितलं पद्धतशीर समजून. तर कसं त्या बुडीला दिवस कसं रिकामे कामं केले तर कसं घोर होऊ शकते. म्हणून आता कसं शांततेला झालं काम. गड्या काहीच करता येत नाही आपल्याला. त्या शिवल्या बबल्याला झोडलं की नाही बाबा. त्याईले काय अरे त्याईले तर दाबून हाणलं ना रे बा. हागेतात लोक. बेजा मारलं मी त्याईले. पण कसं आहे आता फक्त त्या बुडीचा पिशा राहिला काढायचा. फक्त आता कसं त्या बुडीला दिवस आहेत म्हणून आपल्याला काही करता येत नाही. त्या डॅनी बुड्या लक्षात आलं ना बा. उतरलं त्या खोपडीत की अजून बुडीची बाजू घेऊन राहिला तो बुडा. बुडायला समजलं. बुड्याच्या लक्षात आलं की आपलं चुकलं होतं लेक. आपण फालतू रिकामे कामं केली हे. आता बुड्याला समजलं. नाही बुड्याच्या पुरे लक्षात आला आता. आता बुडा नकरेच नाही करत. बुडा म्हणते जे काही करणं असेल ते करा म्हणते. फक्त कसं म्हणते डिलिव्हरी होऊ द्या मग पाहू म्हणते काय तर बुडीचं. आणि शांताराम भाऊने ते सांगितलं ना शांताबाईने ते सांगितलं. थोड्या दिवस वाट पाहायला पुढते का त्या बुडीची. ते बुडीचं कधी तिरी मारीन त्या बुड्याला माहित पडणार नाही. रातोरात गायब होईन ते बुडी. 17 नवरे नेक ना आवरे असं काय माहिती त्या बुडीचं गळे हो.
तू काय बसले रे माझ्या बुडीच्या भरोशावर? तिले आजच पिन्ना लावत होतं, आजच चानस होता, हाती लागेल. खरंच गड हो, आज म्हणजे चांगला चानस होता ना. शिवल्यानं बबल्यानं कबलले असतील ना, सांगितलं असेल ना बुडीनं असं असं केलं म्हणून. कसं आजच खाळा निवाळा करायला लावत होता आणि बुडीचा कार्यक्रम करायलाच पाहिजे होता. फालतू सोडलं. अरे आज हा चानस डबल येणार नाही बरं. तुम्ही काय गड्या चानसच्या गोष्टी करून राहिले. घोर झाला असता तर मग कोण काय केलं असतं सांग बरं. फालतू आपल्या भोवती आफत आली असती ना बाबू रे, म्हणून काही केलं नाही ना. बुडी चुकणार नाही असं काही होणारच नाही. त्या बुडीला चटक आहे ना बाहेरची रे. थांब तू हाती लागेनच ना ते बुडी. पण कसं आता आपण शांतता ठेवायला जराशी. बरोबर आहे गड्या छाबरू. चाल या पुढे नाही नको लागू. हो चला माऊली हो. बुडी यायले झटका देईन ना ता समजी. ते बुडी काय मध्ये काय सुतार आहे का रे बा. यायले ताच चिवत्यात काढते पाय तू. येड्यात नाही काढलं यायले तर मग मंजूले का नाही. यायले झटका पाहिजेच म्हणले. म्हणजे असं मोवाड दाखवून राहिले नाही. कसं होईल आणि तसं होईल. काही नाटकं शिकवतात. यायचे काही झालं नाही त्या बुडीचं. त्या बुडीला वरचढ झाली यायच्यापेक्षा. हे थंडे पडले. यायला समजत नाही आपण काय करशील. मग आपल्याला काही घेणं नाही. कारगडा शांताराम डॅनी तर काही खबर घेऊन आला नाही गड्या. अजून काय सांगितलं नाही त्यांना. बुडी कशी राहून राहिली, काय धाग आहे की नाही, हाय तिले घाबरली की नाही, भेली की नाही, काही सांगितलं नाही त्यांना. अरे बा फक्त रातच गेली ना. हा सुद्धा दिवसही निघला नाही. तुम्ही विचार करायला सुरू झाली. अरे काय राजा बुडे बा कसे हो तुम्ही. नाही ना बा, आम्हाला चिंता लागते ना रे बाबा. तो कसा आमचा जिगरी दोस्त आहे ना म्हणून. नाही तर मग आम्हाला काय घेणं देणं होतं बे. पण कसं आहे तो गडी डॅनी आमचा कसं दोस्त आहे ना. तो बुडा सांगेन ना काय झालं काय नाही, कशी काय राहते बुडी सारा सांगते तो बुडा. थांबा जरा कसं शांतता ठेवा तुम्ही. चरण गड्या शांताराम तिले सोडायलाच नाही बोललं. कालच पिन नाही बोलली तिथे. पण तुम्ही ले गो मध्ये फुसकुट काढातील दिवसात ढमू काय टमू काय सायाची ते त्या लायकीची नाही नरे. तिला काढूनच द्यायला लावत होतं. कालचाच चानस चांगला होता. हे कसं आता पुढे आपल्याला ढकलायला पुरतच नाही. हे जर आपण पुढे असं नेत गेलो की नाही आपल्याच गयात उतरीन नाही. हे शांताराम कसं तुझ्या कसं लक्षात नाही येऊन राहिलं एवढ्या विषय तो नाहीये. कसं आज जर त्या बुडीला काढून दिलं तर घोर होऊ शकते ना. आपल्याला कसं त्या बुडी रंगी हात पकडलाय अजून. म्हणून आपण कसं शांतता ठेवेलाय. रंगी हात पकडतो बाबा. आता हातीच लागल ते ना. शिवल्यान बाबने आता कबललेच की नाही. त्याच्या पुरायार आपण या बुड्डीचा कार्यक्रम केला असताना काय घराया बाहेर दिलीस तिनं काढून. डॅनी जरी वाचला असता. नाही रातोरात तिनं कार्यक्रम करा त्याबरोबर. काही काय सांगता येत ते बताला ते कमली. त्या बुड्डीचं अजून दुसरं कांड आहे ना. ते हाती लागलं की झालं तिचा कार्यक्रम. शांताराम बोला बुडे बा बोला. गड्या हे बुडी लय चॅप्टर आहे गड्या. रात्री चाट मारून गेली ती गड्या कुठेतरी. मी बंद घर थांबवलं पण दिसली नाही सायाची. कुठे गेली हेच मम्मी पत्यावर नाही राहिलो. मला साई झपच लागून गेली ना. नाही ते कालच पकडल्या जात होती गड्या. शांताराम तास गुंगारा देते ना रे गड्या. तास पळते ना रे बाबा. जरा सगळी लक्ष येऊन देत नाही गड्या. काल मस्त तिनं भोजे मोजे गेले. माझ्यासाठी गोड बोलली ना. मी तिच्याशी गोड बोललो. तुम्ही सांगाल तर तसंच. पण साय रात्री कार्यक्रम केलाच बा. कोणच गेली रात्री. दिसलीच नाही ना घरात. हाईत राजा बुडे बा तुम्ही छानच गमवला राजा. काय झपी ना काय राजा. काय माणसा तुम्ही झपले बाबा. गड्या तू अशी तर संधी गमवतो नाही. कालच कार्यक्रम झाला असता तिचा. पकडल्या गेलीस तिथे. कुठे गेली तिथं. लय चॅप्टर आहे ना रे भावा. ते तास हुंगारा देते ना ती. मला जराशी झोप लागू दिली पहिली ते. मी उठलो तर पाहिलं तर कमली गायब. कुठे गेली पाहिलं मी ना. बाहेर येऊन बी पाहिलं पण दिसलीच नाही ना ते मले. आणि वापस आलो तर ते बाजीवर बसली होती. तिला म्हटलं का कुठे गेलती. नाही म्हणे मी संडासले गेलती. अशी चिवत्या बनवते मले. बुडेबा ते बुडेचं साऱ्या गाजी चॅप्टर आहे. पण तुम्ही चॅप्टर पणा करायला पाहिजे जरासा. कसं रात्री झपेल नाही पाहिजे. बुडी काय करते काय नाही. कोणाशी फोनवर बोलते काय पुरं लक्ष ठेवलं पाहिजे तुम्ही ना. तर हाती लागेन की नाही. तुम्ही लक्षच नाही ठेवसान तर मग हाती कशी लागेन बुड्डीचं भांड कसं फुटेल. तिनं मला भजे खाऊ घातले गाडी. त्या भजेत तर काही टाकलं नशीन रे. मला एकदम झोप लागलेली का. मग काय उशी फौजीत तर नशीन टाकली सहायची ना. मला 12-1 वाजल्याशिवाय झोप नाही लागत काही. नाही डॅनी ते तशी करू शकते म्हणा. तिची काही भरोसाच नाही ना. ते काय करीन तर ते पिझ्या बोगस आहे ते कमली. पण तुले लय गोड होती ते. आम्ही सांगत होतो ऐकच ना तो आमचं. मागचं जाऊ द्या गड. आताच काय आहे ते पहा. मागचं गेलं मागं पडलं ते. आता पुढं काय करा लागते. हे पुढे पाऊल कसं ठेवा याच्यावर विचार करा ना. ते मागच्या वेळी देतात तुम्ही सीपीटी कॅसेटवर. अरे हेंबाळ्या वानाच्या मागचं पाहूनच पुढे पाऊल टाकल्या जाईन की नाही. पण तू शेंबळा आस ना. तुला डोकसं नाही.
तुम्ही काल बोलून राहिले असे काहीचे काही, थांबा ना जराशे. आता यातून काहीतरी काढा लागेल ना मार्ग आपल्याला. कसं ते बुडी पकडलाय ना आता. तुम्ही जास्त असं असं तसं करसान तर कसं सारं बै जाईन, बैची वाकई जाईल. गड्या तू सांग बा काय करायला लागते तर. तू गोट पट्टी मुली. हा तू पद्धतशीर मार्ग काढतो गड्या. हो फक्त कसं या कमलीला पकड गड्या. आता काहीतरी डोकं लाव सायाचो. हा कोणासोबत जाते, काय करते, कोणाशी बोलते, हा पता काढाच लागते आता आपल्याला. आणि हिले कसं मले लवकर हिची बिदेगिरी करणं आता मला ठेवूनच नाही हे डोंगरी. थांबा बुड्डे बा, घाई करू नका. ते बुड्ढे हाती लागीनच, तिले कसे बाहेरचे चटक आहेत. हा कोण आहे काय आहे तर आपण बरोबर पता काढू त्याचा. मी 2 खबरी लायलात गावात. हा ती सांगतातच मला काय खबर आहे तर, पण सध्या नाही. हा त्यानं बस बरोबरशी खबर आणली की मग पाहू. म्हणशील तसं बा शांताराम, काय तुझ्या शब्दाच्या बाहेर राहू का मी. हा हा तू करशील ते बा पूर्व दिशा. हा आपल्याला काहीच हे नाही. शांताराम तो लई डोकं चालून राहिला. काय बदाम खाते का का आता. खबरी लाल गिबरी लाल म्हणजे पुरं गाव असं कब्जाच लावला गड्यान करून. आपल्याला काही करायचं कामच नाही रे. का रे कोणती शांतारामचं काचं डोकसं. अरे सारा शांताचा डोकसा आहे. शांताराम वावरात जाऊ दे, घरी येऊ दे, याच्याशिवाय दुसरं काय करते. पण शांता डोकसं चालत. ह्या शांतानं त्याचं घर पुढे नेलं. हे शांता म्हणजे 1 नंबर बाई. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.